यशाचा शॉर्टकट चला वेडे व्हा. प्रत्येकाला झटपट मोठं व्हायचं असतं. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो, पण असा एक मार्ग नक्की असतो ज्यावर चालणारा माणूस एक दिवस नक्की यशस्वी होतो. तो मार्ग या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यशस्वी होण्यासाठी श्रीमंत घरात जन्म घेण्याची गरज नसते. गरज असते ती मोठ्या स्वप्नांची, जिद्दीची आणि योग्य सवयींची. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं कौशल्य आहे. लोक सांगतात की चांगलं बोललं पाहिजे, चांगलं इंग्रजी आलं पाहिजे, चांगलं उत्कृष्ट शिक्षण घेतलं पाहिजे, माझ्याकडे हे कौशल्य पाहिजे. बरेच लोक वेगवेगळ्या कौशल्याबद्दल बोलतात. जर मी हे कौशल्य मिळवलं तर मी यशस्वी होईल, जर मी यात प्रावीण्य मिळवलं तर मी यशस्वी होईल. माझ्या मते प्रगतीसाठी फक्त एकच कौशल्य आवश्यक आहे आणि ते म्हणजे जिद्द, भूक आणि वेडेपणा. आणि मी तुम्हाला सांगतो, हे कौशल्य कोणीही विकसित करू शकत नाही. कोणतंही विद्यापीठ तुम्हाला अधिक भुकेलं कसं व्हायचं हे शिकू शकत नाही. कोणताही प्रशिक्षक तुम्हाला जिद्दी कसं व्हायचं हे शिकू शकत नाही. ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्यामध्ये उपजतच असते. मी तुमच्या माहितीसाठी हे सांगतो की इलॉन मस्कचं नाव तुम्ही ऐकलं असेल. 1000 कोटी रुपयाची एक कंपनी विकली. 1000 कोटी रुपयांची दुसरी कंपनी विकल्यानंतर तो अक्षरशः भाड्याच्या घरात राहू लागला आणि त्याने सर्व पैसे त्याच्या व्यवसायात गुंतवले. तो भाड्याच्या घरात राहू लागला. हा वेडेपणा आहे. हो, निव्वळ वेडेपणा आहे. जेव्हा आम्हाला थोडे पैसे मिळतात तेव्हा आम्ही त्याचं काय काय करतो हे आम्हाला माहीत नसतं. 1000 कोटी रुपयाची कंपनी विकल्यानंतर त्यानं ते सर्व व्यवसायात गुंतवले आणि व्यवसायाच्या माध्यमातून इलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनला असं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, मी तुम्हाला 2 नावे सांगतो, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर. त्यांच्यात कोणते गुण आहेत हे मला माहीत नाही, पण दोघांमध्ये एक समान गुण आहे. तो म्हणजे दोघेही वेडे आहेत, अक्षरशः वेडे आहेत. दोघेही हट्टी आहेत. ते दोघेही एखाद्या गोष्टीचं वेडे आहेत. इतके हट्टी आहेत की लोक म्हणतात विराट कोहली घरी वडिलांचा मृतदेह सोडून क्रिकेट खेळत आहे, याची त्यांना पर्वा नाही. हे वेडेपणा नाही तर मग दुसरं काय आहे? त्याच्या वडिलाचा मृतदेह घरी पडलेला आहे आणि तो फलंदाजी करत आहे. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर दिल्ली कर्नाटक रणजी ट्रॉफी सामन्याच्या मध्यात तो धावा करत आहे, कारण संघाला त्याची गरज आहे. लोक काय म्हणतात याची त्याला पर्वा नाही. त्याची पर्वा फक्त जिद्दीला आहे. सज्जनांनो, ज्या माणसानं ट्रॉफी उंचावली आहे तो आपल्या वडिलांचं अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी केनियाविरुद्ध विश्वचषकात क्रिकेट खेळत आहे. दुसऱ्या दिवशी हे म्हणणं सोपं आहे, पण ते करणं खूप कठीण आहे. मला सर्दी झाली तर मी तडजोड करतो. आज मी थकलो आहे, उद्या करेन. होय, तुम्ही ज्या महान खेळाडूबद्दल बोलत आहात तो सचिन तेंडुलकर आहे. 1999च्या विश्वचषकात वडिलांच्या निधनानंतर अंत्यसंस्कार पूर्ण करून ते केनियाविरुद्धच्या सामन्यासाठी इंग्लंडला परतला होता. त्याने त्या सामन्यात नाबाद 140 धावांची अप्रतिम खेळी करत आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती. ते दोघे त्यांच्या जिद्दीसाठी, त्यांच्या वेडेपणासाठी जगात प्रसिद्ध झाले आहेत. मला तुम्हाला त्या माणसाचे चित्र दाखवायचं आहे ज्यानं एका हाताने 300 फूट लांब, 30 फूट रुंद आणि 25 फूट उंच दगडाची भिंत असलेला डोंगर अक्षरशः कापला. हा वेडा माणूस तुम्ही कधी एकटे विचार करत का? तुम्हाला वेडेपणाच वाटत नाही का? मी बिहारच्या दशरथ मांझी नावाच्या माणसाविषयी बोलत आहे, ज्याने कुदळ आणि हातोडा उचलला आणि डोंगर तोडायला निघाला. डोंगराचा काय दोष होता? हा डोंगराचा दोष होता, तू माझ्याही बायकोला का पाडलंस? जोपर्यंत मी तुला तोडत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. आता मी तुम्हाला सांगतो, लोक म्हणतात दशरथ वेडा आहे, तो डोंगराशी लढत आहे, तो तुम्हाला मी तुला कापून काढेन, तुला जाऊ देणार नाही. यात कोणत्या कौशल्याची गरज आहे? फक्त एकाच कौशल्याची गरज आहे, ती म्हणजे वेडेपणा, जिद्द, भूक. 300 फूट लांबीचा रस्ता तयार करायला जीवनातील 20 वर्ष लागली, पण त्या माणसानं तो एकट्यानंच तयार केला. यात कोणत्या कौशल्याची गरज आहे?
कॉलेजला जाण्याची गरज नाही, युनिव्हर्सिटीला जाण्याची गरज नाही, केम्ब्रिज विद्यापीठात परदेशात जाण्याची गरज नाही. फक्त ध्येयासाठी वेडे होणं आवश्यक होतं. मित्रांनो, तुम्ही वेडे आहात. यशस्वी होण्यासाठी कोणत्या विद्यापीठात शिकण्याची गरज आहे? फक्त अशा विद्यापीठात जे हट्टीपणा शिकवतं. तर मी तुम्हाला वेड्या लोकांची चित्र दाखवत आहे. हे उदाहरण ऐकण्यासाठी नाही, काहीतरी बोलायचं म्हणून बोलण्यासाठी नाही. हे तुम्हाला सगळं माहीत आहे. मी तुम्हाला काहीतरी नवीन सांगतोय अशातला भाग नाही, ते तुम्हाला माहीत आहे. परंतु एकच सांगतो, ज्ञान ही शक्ती नाही, ज्ञानाची अंमलबजावणी ही शक्ती आहे. ते अमिताभ बच्चन ज्यांनी रेडिओनं नाकारलं होतं कारण त्यांचा आवाज खूप खराब होता. ते अमिताभ बच्चन ज्यांचे जंजीर चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी 17 चित्रपट पडले होते, फ्लॉप झाले होते. पण त्या वेडेपणा म्हणजेच माणूस एखाद्या वेड्या माणसासारखा काहीतरी करण्यासाठी दृढ निश्चय होतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि नंतर तेच बच्चन सुपरस्टार झाले. उजवीकडे ज्या माणसाचा फोटो दिसतोय तो 10,000 वेळा अयशस्वी झाला आहे. हे म्हणायला खूप सोपं आहे की तो 10,000 वेळा अयशस्वी झाला. ठीक आहे, आम्ही हे 100 वेळा ऐकले. लोकांनी 100 वेळा सांगितलं गेलं की 10,000 वेळा अयशस्वी झाला. मग त्यानं एक बल बनवणार. तुम्हाला काय वाटतं? मस्करी करताय? 10,000 वेळा अयशस्वी होऊनही त्या माणसाला वाटलं की यासाठी कोणत्या कौशल्याची गरज आहे? निव्वळ वेडेपणा. सगळे वेडे लोक आहेत, तो म्हणजे थॉमस एडिसन. दुसरी गोष्ट सांगता येईल की अलीबाबा, जॅकमा. 30 वेळा नकार मिळाला. तो माणूस वेटर म्हणून कामाला गेला. तिथे लोकांनी त्याला पळून जायला सांगितलं. तू कोण आहेस? तो म्हणाला, मला वेटर बनायचं आहे. ते म्हणाले, वेटर बनण्याचा साधा दर्जा तुझ्यात नाही, चालता हो. आणि तोच माणूस आज चीनमधील सर्वात श्रीमंत माणूस बनला आहे. तुम्हाला काय हवं आहे? वेडेपणा, श्रीमंती, हट्टीपणा कोणतं कॉलेज विद्यापीठ ही शिकवतं का? तर हे कोणी शिकवत नाही. कर्नल सँड्स वयाच्या 65व्या वर्षी 1000 लोकांना आपले नमुने विकायचे आणि म्हणायचे, माझी पाककृती घ्या, मी खूप चांगले चिकन बनवतो. लोक म्हणायचे, चालते बा, तुम्ही कोण आहात भाऊ? वयाच्या 65व्या वर्षी एका माणसाला 1000 वेगळा नकार मिळतो, पण तो प्रयत्न करतच राहतो. इथे जर एखाद्या मुलीनं नकार दिला, एखाद्या व्यक्तीनं नकार दिला, तर विषय संपला. आमचं आयुष्य बर्बाद झालं. आम्ही कुठे जाणार? गंमत म्हणजे ते एकमेकांशी बोलत नाही, ते करण्याचा नादच सोडून देतात. मित्रांनो, उठा, वेडे व्हा आणि यशाचा राजमार्ग स्वतः तयार करा. धन्यवाद.